नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. 25 जून 2024 या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली पहिली आणि शेवटची चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातनं दोनदा येते आणि या दिवशी आपल्याला 21 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, घराच्या भरभराटीसाठी हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे. हा उपाय फक्त आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करता येणार आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि श्री गणेश हे विद्येचे देवता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत, संकट नाशक आहे, संकट मोचक सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आवर्जून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या कोणत्याही कठीणातील कठीण इच्छेसाठी करू शकतात. उपाय कसा करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपले सर्व संकट हे गणपती बाप्पा नष्ट करतात, आपल्या जीवनात सुख समृद्धी आणतात. म्हणूनच आपण सर्वांनी या अंगारकी चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे. ज्यांना संकष्टी चतुर्थी करायला शक्य नाही त्यांनी आवर्जून अंगारकी चतुर्थीचं व्रत करायचं आहे. हे व्रत केल्याने आपल्याला वर्षातील संपूर्ण संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. आणि ज्यांना नव्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल त्यांनी देखील या अंगारकी चतुर्थीपासून या संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, शुद्ध गाईच्या तुपाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर त्यांची स्थापना करायची आहे. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, खडी साखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदकाचा नैवेद्य देखील बनवून तो दाखवू शकतात. ज्यांना हे व्रत करायचं असेल त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करून ह्या व्रताचा उपवास सोडायचा आहे. तुम्ही जर का चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडत नसाल, त्याच्या आधी जर का हा उपवास सोडत असाल तर या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही. तर बघा, आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी 21 तांदळांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या, मुलांची, पतीची, घराची किंवा तुमच्या स्वतःची एखादी कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तुम्हाला उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा ही करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. तुम्ही जर का तुमच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा करत नसाल आणि तुम्ही जर का उपाय करायला घेतला तर बघा, हा उपाय किंवा या उपायाचं फळ, रिझल्ट हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा उपाय तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे. कारण त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात ऊर्जा ही पसरलेली असते, सर्वात जास्त प्रमाणात सकारात्मक लहरी असतात. त्यामुळे आपण जो पण उपाय मंदिरात करू त्याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. आता ज्यांना मंदिरात जाऊन करणं शक्य नसेलच त्यांनी हा उपाय त्यांच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांसमोर बसून केला तरी चालणार आहे. परंतु शक्यतो हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या दिवशी हा उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावा. तुम्हाला अगरबत्ती, धूप, दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला 11 अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत. ह्या तांदळांना तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. या तांदळात थोडेसे तुम्हाला हळदी, कुंकू टाकायचं आहे. म्हणजेच तुम्हाला हे तांदूळ थोडेसे रंगीत करून घ्यायचे आहे आणि मग ते तांदूळ आपल्याला उपायासाठी वापरायचे आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्व देवांना नमस्कार करायचा. गणपती बाप्पांना
तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला हे तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या समोर देवघरासमोर तुम्हाला ठेवायची आहे। यातला एक तांदूळ एक अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येईल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणू शकतात, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणू शकतात। शक्य झाल्यास तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही अक्षदा हा तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे। असं तुम्हाला 21 तांदळाचे दाणे उजव्या हातात घेऊन 21 वेळा मंत्र म्हणून 21 वेळा हे तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांना तुमची जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत असाल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना मनोमन तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तर या पद्धतीने तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हा 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे। जर का हा उपाय तुम्ही घरी करत असाल तर बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे तांदूळ उचलून घ्यायचे आहे आणि तुम्ही हे एका कागदात बांधून किंवा एका कपड्यात बांधून त्याची पोटली करून तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकतात किंवा ह्या अक्षता तुम्ही एखाद्या झाडाखाली एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकतात, पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही मंदिरात जाणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या अक्षता घेऊन जायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे। यानंतर तुम्हाला दिवसभरात कधीही जेव्हा टाइम भेटेल त्यावेळेस गणपती अथर्वशीर्षाचं 1 वेळा 11 वेळा 21 वेळा पठण करायचं आहे। तुमची मुलं लहान असली तुम्ही तुमच्या मुलांकडनं देखील गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घेऊ शकतात। तर तुम्हाला हा अगदी साधा सोपा उपाय 21 तांदळांचा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतात। अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी समजली जाते आणि या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर पसरलेल्या असतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी आवर्जून 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय या दिवशी करायचा आहे। तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल, तुमच्या घराची, पतीची, मुलांची, तुमची स्वतःची प्रगती होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः, ओम गण गणपते नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।